नागपूर शहर काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत। अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळलेत। संघटन सृजन अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत दोन गट आमने-सामने आलेत। शहराध्यक्ष पदावरून विकास ठाकरे गट विरुद्ध नितीन राऊत गट असा पाहायला मिळतोय। रवी भवन इथे निरीक्षक अरुण यादव यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली। यात आमदार विकास ठाकरे समर्थकांकडून त्यांनाच पुन्हा संधी देण्याची मागणी केली गेली। माजी मंत्री नितीन राऊत गटाचा विरोध होता। पुढील अध्यक्ष अनुसूचित जातीचा असावा असा आग्रह सध्या पाहायला मिळतोय। नागपूर शहर काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। अध्यक्ष पदावरून हे मतभेद सध्या दिसून येत आहेत। तर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला। नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। बहुतांश नगरसेवक ठाकरे यांच्या बाजूने असल्याचं चित्र आहे। मात्र राऊत गटाकडून पर्यायी उमेदवारी पुढे करण्यात आली आहे। शहराध्यक्ष निवडीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे। पक्षांतर्गत संघर्ष कायम असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, शहर काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले, काय नेमका हा वाद? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा जे आहे आमदार नितीन राऊत जे आहे ते काहीशे नाराज दिसत होते। अशा प्रकारच्या जर बघितलं असेल तर राज्यभरात जे आहे ते संघटन सृजन अभियान सुरू आहे। अभियानाच्या माध्यमात जे आहे ते बदलाव जे आहे ते एका अर्थानं काँग्रेसमध्ये सुरू आहे। शहर अध्यक्ष काँग्रेसच्या निवडीवरून हा संपूर्ण वाद जे आहे ते पुन्हा एकदा उफाळून बाहेर आलेला आहे। नागपुरातील रवी भवन येथे जे निरीक्षक अरुण यादव यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक पार पडली। आमदार विकास ठाकरे यांच्या समर्थनात संपूर्ण जे नगरसेवक त्यांना पुन्हा एकदा शहर अध्यक्ष बनावं अशी विनंती जी आहे ते नगरसेवकांनी केली। मात्र या संपूर्ण जर बघितलं असेल तर माजी मंत्री नितीन राऊत गटाने या संपूर्ण ठाकरे गटाला जे आहे ते विकास ठाकरे गटाला एका अर्थानं विरोध केला आहे आणि यंदा जे शहर अध्यक्ष नागपूरचे आहोत तो अनुसूचित जाती जमातचे असावा असा आग्रह सुद्धा जे आहे ते नितीन राऊत यांनी धरला। एकूणच जर बघितलं असेल नितीन राऊत त्यांचे पुत्र कुणाल राऊत जे आहे ते शहर अध्यक्ष पदासाठी जे आहेत ते इच्छुक आहेत। अनेक वर्ष ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यामुळे जर बघितलं असेल तर या संपूर्ण मुद्द्यावरून दोन गटामध्ये जे आहे शाब्दिक चकमक झाली। काहीसे वातावरण ते निरीक्षकांसमोर जे आहे ते तापले होते। मात्र या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा संपूर्ण वाद जे आहे ते शांत केला। मात्र बहुतांश नगरसेवक जर बघितलं असेल तर ठाकरे यांच्या बाजूने आहेत। त्यामुळे एकूणच बघितलं असेल तर या संपूर्ण याच्यात कुणाल राऊत जे आहेत ते शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे जर बघितलं असेल तर या संपूर्ण निर्णयाला अद्यापही प्रलंबित आहे। पक्षातील संघर्ष अजूनही कायम आहे। त्यामुळे जर बघितलं असेल तर हा येत्या 2 ते 3 दिवसात जे आहे ते शहराध्यक्ष पदाची घोषणा होऊ शकते। मात्र या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर हा वाद असल्यामुळे जे आहे शहराध्यक्ष पदासाठी जे आहे ते आणखी पुन्हा एकदा ते लांबणीवर जाऊ शकते। घोषणा जी आहे ते लांबणीवर जाऊ शकतो। या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर ही जी घोषणा आहे ही दिल्लीवरनं होणार असल्याची माहिती सुद्धा जी आहे ते काँग्रेसच्या निरीक्षकांनी सांगितली होती। मात्र काँग्रेसच्या अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। त्यामुळे नितीन राऊत जे आहेत ते काहीसे नाराज असल्याचे चित्र सध्या घडलेलं पाहायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।